कधीपासून फक्त स्टोरेजमध्ये असलेला हा व्हिडिओ आज पवित्र श्रावणाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांपर्यंत घेऊन येते आहे। आशा करते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माहितीही मिळेल। अगदी पहाटे पहाटे आम्ही निघालो बाय कॅब विमानतळासाठी, कारण आम्ही जाणार होतो विमानाने। जर तुम्ही जाणार असाल ट्रेनने तर तुम्हाला 25 ते 30 तास लागतात आणि बाय कार तुम्ही 24 तास न थांबता जाऊ शकतात। आम्ही येऊन पोहोचलो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि तिथे जाऊन आम्ही चेक इन वगैरे करत होतो। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। मी शिवानी दिलीप खोडके आपल्या शेड्स ऑफ फिअरमध्ये स्वागत करते। आज खूप दिवसांनंतर मी ट्रिप करते आणि जी माझी खूप आधीपासून इच्छा होती तिथे जायची, जी माझी 3 ते 4 वेळेस फिक्स झाली आणि 3 ते 4 वेळेस कॅन्सलही झाली। सो आम्ही आज फायनली जातो आहोत कोयंबतूरला आणि सकाळची मॉर्निंग फ्लाईट घेतली आम्ही। आता सगळं चेक इन वगैरे करून आता आम्ही निघतो आहोत फ्लाईटसाठी। तर चला स्टे ट्यून, भेटूयात आपण लगेच तिथे पोहोचून आपण लगेच पुढचा व्लॉग सुरू करूया। आणि बघता बघता लगेचच आमचा फ्लाईटचा टाईम झाला आणि आम्ही लगेच आतमध्ये जायला लागलो। आमचं गेट ओपन झालं, त्यानंतर तिथे शटल बसची सेवा अवेलेबल होती। फ्लाईट थोडं लांब होतं विमान, तर आम्ही शटल बसने विमानापर्यंत जाऊन पोहोचलो। आम्ही हे एका स्पेशल ओकेजनसाठी जात होतो कोयंबतूरला। तुम्हाला ते लवकरच कळेलच ह्याच व्हिडिओमध्ये किंवा याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपण याचे 2 ते 3 पार्ट्स बनतील आपले, बिकॉज व्हिडिओ खूप मोठा आहे। फ्लाईटने टेक ऑफ केला, आम्ही निघालो आमच्या मोस्ट अवेटेड डेस्टिनेशनसाठी, जे खूप वर्षांपासून मला जायचं होतं आणि तिथे फायनली आम्ही जात होतो। त्याच्यामुळे मला खूप आनंद होत होता। मला थोडासा विश्वासही बसत नव्हता की मी फायनली जाते आहे कोयंबतूरला। आणि ही फ्लाईट आमच्यासाठी स्पेशल होती बिकॉज आमचं जे पिल्लू आहे शांभवी, तर शांभवीची ही फर्स्ट फ्लाईट होती आणि आम्हाला थोडं टेन्शन होतं की ती कशी रिॲक्ट होईल, पण तिने खूप छान रिॲक्ट केलं। ती खूप छान राहिली आणि आमचा उलट तिच्यामुळे केव्हा आमची फ्लाईट संपली आणि आम्ही जाऊन डेस्टिनेशनला पोहोचलो हे कळालंही नाही। ए शांभवी, हा कसा करतो ग? हा कसा करतो? कशा करतो? टायगर कशा करतो? कशा आम्ही खेळण्यातच गुंग होतो, तितक्यात आम्हाला खाली आमचं डेस्टिनेशन दिसू लागलं आणि फ्लाईट हळूहळू खाली उतरत चालली आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच कोयंबतूरला। आणि पोहोचलेलो आहोत आपण कोयंबतूरला, आपल्या डेस्टिनेशनला। तर आता पटापट जाऊयात आणि चेक इन करूयात आपल्या हॉटेलला। आणि कोयंबतूरने आमचं स्वागत खूप सुंदर पद्धतीने केलं। आम्हाला इथे आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब मिळाली। इथे आल्याच खूप प्रसन्न आणि छान वाटायला लागलं। कदाचित ही ह्या हवेमधली जादू असेल। आणि आम्ही लगेच निघालो पुढे, आमची कॅब आली आणि आम्ही निघालो हॉटेलला। हॉटेलला पोहोचल्या राजनदादा चेक इन आणि इतर फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत होता, तितक्यात आम्हाला दिसला फूजबॉल। आम्ही हॉटेलमध्ये रूममध्ये सामानही नव्हता ठेवलेला, तिथेच आम्ही साईडला सामान ठेवला आणि लगेच आम्ही फूजबॉल टेबलकडे वळलो। कुठलंच फ्रेंड्स लवर फूजबॉलला इग्नोर करू शकत नाही, सो इथे आम्ही फूजबॉल खेळलो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या रूम्समध्ये गेलो आणि आराम केला। हॉटेल एअरपोर्टपासून जरा लांब असल्यामुळे आम्ही थोडं लेट हॉटेलला पोहोचलो। नंतर फ्रेश झालो, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, त्यानंतर शांभवी झोपी गेली, त्यामुळे आमचा पूर्ण दिवस हा हॉटेललाच गेला। सो आम्ही फायनली इव्हिनिंगला निघालो बाहेर थोडंसं एक चक्कर मारण्यासाठी।
शांभवी इतकी सुंदर तयार झालेली होती की तिच्यावरून नजर हटतच नव्हती. आजचा दिवस आमचा थोडा लेझी गेला. आम्ही पोहोचलो 11ला, देन जेवण केलं, थोडंसं झोपलो आणि त्याच्यानंतर आता थोडं संध्याकाळी वगैरे आम्ही इथे मॉलला आलेलो आहोत. ब्रुकफिल्ड मॉल आहे इथला. तर आपण थोडीशी शॉपिंग करूयात, वाटलं तर एखादी मूवी बघूयात आणि आजचा दिवस आपण इथे असाच संपवूयात. तर चला आपण जाऊयात मॉलमध्ये. ठीक आहे. काय झालं? रात्री हॉटेल टेरेसला स्विमिंग पूल आणि जिम असल्याचं आम्हाला कळालं. सो आम्ही सकाळी सकाळी जाऊन पोचलो जिममध्ये आणि तिथेही आम्ही थोडे व्हिडिओ शूट वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही पटापट रेडी झालो आमच्या मेन डेस्टिनेशनसाठी. आणि सकाळी सकाळी छान रेडी होऊन फ्रेश मूडमध्ये एकदम हॅपी होऊन आम्ही निघालो आमच्या मेन डेस्टिनेशनसाठी, जे होतं आदियोगी स्टॅच्यू. आणि तिथे आम्ही निघालो. आणि फायनली सकाळी सकाळी आदित्य येऊन पोहोचला आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. तिथल्या हवेतच एक पॉझिटिव्हिटी होती. जिकडे बघावं तिकडे हिरवळ आणि खूप सुंदर असं वाटत होतं. बाहेर बघितल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. त्याच वाईबला एन्जॉय करत आम्ही आमची जर्नी सुरू ठेवली आणि आम्ही थोड्याच वेळात जाऊन पोहोचलो मेन स्टॅच्यूच्या इथे. नारळाची झाडं एन्जॉय करत आम्ही पोहोचलो. आपल्याला जातानाच उजव्या साईडला लागतं जिथे आतमध्ये ध्यानलिंग वगैरे आहे ना ते. बट इथून आतमध्ये आपल्याला फोन अलाउड नाही आहे. बट मी तरी ऑनलाईन तुम्हाला सर्च करून ते फोटोज वगैरे नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकेल जेव्हा आम्ही तिथे आतमध्ये गेलो आहे. आणि तिथून लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला स्टॅच्यू दिसायला सुरुवात होते आणि पुढे जाऊन ॲक्च्युली पार्किंग आहे, पण आम्ही थोडं आधीच उतरून गेलेलो जिथून आम्हाला इथे पोहोचणं हे थोडं इझी जाईल पायी चालत. त्याच्यामुळे आम्ही गाडीमधून उतरून गेलो. आलेलो आहोत आपण इथे आदियोगीच्या स्टॅच्यूजवळ. ॲक्च्युली इथे आणखी 2 मंदिरंही आहेत, लिंगभैरवी आणि ध्यानलिंग, जिथे आपण जाऊन ध्यान करू शकतो. त्याचंही खूप काही आहे, ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. याचा एक थोडासा टाईम आहे. तुम्ही इथे वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचू शकता, जसं की टॅक्सी करू शकतात, बसेस अवेलेबल आहेत, ऑटो करू शकतात. तुम्ही काहीही करून इथे एकदम इझिली पोहोचू शकतात. आणि मंदिराचं टायमिंग आहे ते 1 ते 4 मध्ये बंद असतात आणि आम्ही आता इथे 12:30 पाऊंडला पोहोचतो आहोत. सो आम्ही मंदिर नंतर करणार आहोत. आणि आम्ही आलेलो आहोत स्टॅच्यूला आदियोगीच्या. तर आपण जाऊया आणि दर्शन घेऊयात स्टॅच्यूचं. पायऱ्यांच्या खाली चप्पल काढून आपण वर जातो. इथे उजव्या साईडला जे दिसतं आहे तिथे एक महादेवाची पिंड आहे, तिथे जाऊन आपण जलाभिषेक करू शकतो. त्याचप्रमाणे इथे जे खांब आहेत थोड्या अंतरावर, तर तिथे खूप अशी सुंदर अशी नागाची आकृती त्याच्यावर कोरलेली आहे. ते लॅम्प आहेत ॲक्च्युली, त्याच्यामध्ये लाईट्स लागतात रात्री. इतका मोठा 112 फूट उंचीचा आदियोगी महादेवाचा स्टॅच्यू बघून कोणाचंही मन भरून येईल. आजूबाजूलाही खूप सुंदर परिसर आहे. आपण आजचा ब्लॉग इथेच संपवणार आहोत. आपण याचे 3 पार्ट्स बनवणार आहोत. पुढच्या पार्टमध्ये आपण ईशा फाउंडेशनला जाऊ आणि त्याच्या पुढच्या पार्टमध्ये आजूबाजूला असणारी इतर मंदिरंही फिरूयात. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.